पुरणपोळी बनवायचं म्हटलं ना तर भरपूर जणांना कंटाळा येतो, कारण हे ना खूप किचकट काम असतं. पण या पद्धतीने जर बनवलं ना तर एकदम सोपी आहे. चणा डाळ भिजत घातलेली आहे आणि हे आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ आणि तेल टाकून मस्त मऊ येईपर्यंत शिजवून घेतलेली आहे आणि ही आपल्याला गरम गरमच वाटून घ्यायची आहे. तर मी मस्त अशी वाटून घेतलेली आहे. इकडे मी जे आपलं पुरण होतं त्याच्यामध्ये गूळ टाकून थोडंसं मीठ आणि वेलची पूड टाकून शिजवून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने शिजवलं ना की असं मस्त घट्टसर पुरण आपलं तयार होतं. त्याच्यानंतर काय सोपं मस्त असे चारे बनवून ठेवायचे आणि पुरणपोळी लाटायची. एकदम सोपं आणि पटकन होते. आमच्या घरात सगळ्यांना आवडते. तुमच्या घरात कोणाकोणाला पुरणपोळी आवडते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि या पद्धतीने जर तुम्ही पुरण शिजवून घेतलं ना तर पुरणपोळी लाटायला एकदम सोपी होते. पोळपाटाला अजिबात चिकटत नाही. चला तर मग आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुरणपोळ्या झालेल्या आहेत इकडे आपल्या रेडी. भेटूयात पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.